शरीरामध्ये रक्त घट्ट होणे म्हणजेच रक्त गोठण्याची प्रवृत्ती वाढणं ही एक गंभीर गोष्ट आहे. यामुळे किंवा सारखे धोके निर्माण होऊ शकतात. पहिली महत्त्वाची आपली चूक आहे म्हणजे पाणी कमी पिणं. शरीरामध्ये पाणी कमी झालं की रक्त जाड किंवा घट्ट होतं आणि रक्ताचा प्रवाह मंदावतो आणि क्लोट तयार होण्याची शक्यता जास्तच वाढते. यासाठी तुम्ही दिवसाला 2.5 ते 3 लिटर पाणी नक्की प्या. दुसरी महत्त्वाची चूक म्हणजे धूम्रपान. सिगारेटमधील रसायने रक्तवाहिन्यांना नुकसान पोहोचवतात. प्लेटलेट्स जास्त सक्रिय करतात. त्यामुळे क्लोट्स तयार होण्याचा धोका वाढतो. दीर्घकाळ बसून राहणं. सतत बसून राहिल्यामुळे रक्ताचा प्रवाह कमी होतो. यामुळे हार्ट अटॅकचा धोका जास्त वाढतो. जसं की 6 ते 8 तास ऑफिसमध्ये बसून काम करणं, प्रवासामध्ये हालचाल न करणं. दुसरी चूक म्हणजे जंक फूड, जास्त तेलकट आहार घेणं. जास्त फॅट आणि कोलेस्ट्रॉलमुळे रक्तात लिपिड्स वाढतात. रक्त घट्ट होण्याची शक्यता वाढते. जास्त साखर खाणं. जास्त साखर घेतल्यामुळे डायबेटीस होतो. त्यामुळे रक्त घट्ट होतं. लठ्ठपणा. जास्त वजनामुळे रक्तवाहिन्यांवर ताण येतो आणि रक्त घट्ट होण्याची शक्यता जास्तच वाढते. झोपेची कमतरता. अपुरी झोप हार्मोन्स बिघडवते. त्यामुळे रक्तदाब वाढतो आणि रक्त घट्ट जास्तच होतं. मद्यपान. जास्त मद्यपानामुळे लिव्हरवर परिणाम होतो आणि लिव्हरवर परिणाम झाला की आपल्या शरीरावरतीही परिणाम होतो. डॉक्टरांच्या सल्ल्यांशिवाय औषधं घेणं. डॉक्टरांचा सल्ला न घेता जर आपण मेडिकलमधील औषधं घेत असेल तर आपल्या जीवनशैलीवर त्याचा नक्कीच वाईट परिणाम होतो. व्यायामाचा अभाव. नियमित हालचाल जर केली नाही तर ब्लड सर्क्युलेशन कमी होतं. त्यामुळे रक्त दाट होण्याची शक्यता वाढते. जर ही लक्षणे तुम्हाला दिसत असतील तर नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. जसं की पाय सुजणं, दुखणं, अचानक छातीमध्ये वेदना होणं, श्वास घ्यायला त्रास होणं. रक्त पातळ ठेवण्यासाठी तुम्ही दररोज 30 मिनिटे व्यायाम करा. पुरेसं पाणी प्या. हिरव्या भाज्या खा, फळे खा. धूम्रपान टाळा, मद्यपान टाळा. त्याचप्रमाणे शरीर आपलं कसं सक्रिय राहील याचा जास्तीत जास्त विचार करा आणि चांगल्या सवयी लावण्याचा नक्कीच प्रयत्न करा.